नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 संयुक्त भांडवली संस्था आणि या संयुक्त भांडवली संस्थेच्या अंतर्गत जे काही व्यवसाय संघटन प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल आपण माहिती पाहत होतो की ज्यामध्ये एकल व्यापारी संस्था आहे, संयुक्त हिंदू कुटुंब व्यवस्था आहे, मर्यादित भागीदारी असणारी संस्था आहे, सहकारी संस्था आहे, त्याचबरोबर संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी याबद्दल आपण माहिती पाहत आहोत की ज्यामध्ये ज्या काही व्यवसाय संघटना आहे त्या संघटनांची जी काही बदलती पद्धती आहे किंवा होणारे बदल जे आहेत त्या बदलाबद्दल आपण चर्चा केलेली आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। कंपनीच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर आजच्या या आधुनिक युगामध्ये आपल्याला कंपनी संघटन प्रकार पाहावयास मिळतो की जो इतर ज्या काही संघटन प्रकार आहेत, संस्था आहेत, यांच्या तुलनेमध्ये विस्तृत असा प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये मागे येऊन गेलेल्या ज्या काही संघटन प्रकार आहेत किंवा घटक आहेत त्या घटकांच्या मध्ये असणारी जी काही उणिवा आहेत त्या उणिवा भरून काढून जो काही आधुनिक प्रकार उदयास आलेला आहे त्याला आपण संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी असं म्हणतो। मग याची सुरुवात जर आपण पाहिली तर 1800व्या शतकापासूनच कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत, परंतु आजच्या आधुनिक युगाचा जर विचार केला तर मात्र आपल्याला सर्वत्र या संयुक्त भांडवली संस्था पाहावयास मिळतात की ज्याला आपण कंपनी असं म्हणतो। आता कंपनीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं असेल तर कंपनीचे एकूण 2 प्रकार पडतात। पहिला आहे खाजगी कंपनी आणि दुसरा आहे सार्वजनिक कंपनी। म्हणजेच कंपनी या संघटन प्रकारामध्ये प्रमुख या 2 संघटन प्रकारांचा समावेश यामध्ये होत असतो आणि या दोन्ही संघटन प्रकाराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं ठरलं तर खाजगी कंपनी तुलनात्मकदृष्ट्या सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे। मग वेगळी या अर्थाने का म्हणतोय की कंपनी कायदा 1956 अंतर्गत दोन्ही कंपन्यांना स्थापन करावं लागतं, म्हणून कंपनी कायदा दोघांचाही सेम आहे, सारखा आहे, परंतु जी स्थापनेची पद्धती आहे त्या स्थापनेच्या पद्धतीमध्ये मात्र फरक आहे। खाजगी कंपनीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खाजगी कंपनी स्थापन होत असताना कंपनीच्या आयुष्यामध्ये एकूण 4 अवस्था पार पाडावे लागतात किंवा 4 अवस्थांमध्ये प्रत्येक कंपनीला जावं लागतं, मग ती कुठलीही कंपनी असेल। खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 4 अवस्थापैकी फक्त 2 अवस्था कंपन्यांना पूर्ण कराव्या लागतात। मग आता 4 अवस्था कुठल्या कुठल्या आहेत बघा, ज्यामध्ये पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे नोंदणीची अवस्था, तिसरी आहे भांडवल उभारणी अवस्था आणि चौथी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला किंवा अवस्था। या कंपनीच्या आयुष्यामध्ये 4 अवस्था असतात। या 4 अवस्थेमधून कंपनीला जावं लागतं, परंतु जर ती खाजगी कंपनीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर खाजगी कंपनीला फक्त पहिल्या 2 अवस्था पूर्ण कराव्या लागतात। पहिली अवस्था आहे प्रवर्तन अवस्था आणि दुसरी अवस्था आहे नोंदणीची अवस्था। खाजगी कंपनीला एकदा नोंदणी पूर्ण झाली की खाजगी कंपनी त्या दिवसापासून आपला व्यवसाय सुरू करू शकते, परंतु जर ती कंपनी सार्वजनिक स्वरूपातली असेल तर मात्र अशा कंपनीला एकूण 4 अवस्थांमधून जावे लागतं। प्रवर्तन अवस्था, नोंदणीची अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि नोंदणीचा दाखला। जोपर्यंत नोंदणीचा दाखला किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला या कंपनीला मिळत नाही तोपर्यंत सार्वजनिक कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही। म्हणून मूलभूत स्वरूपाचा जो बदल आहे तर तो हाच आहे की पहिल्या 2 अवस्थेमध्येच खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते, परंतु सार्वजनिक कंपनी असेल तर मात्र अशा कंपनीला 4ही अवस्था पूर्ण कराव्या लागतात। मग आता जी क्रमांक 3 ची अवस्था आहे भांडवल उभारणी अवस्था, ही या सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये महत्त्वाची असते। मग आता आपल्याला कंपनीच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे की संयुक्त भांडवली संस्था आहे, कंपनी आहे, मग आता ते प्रकार नंतर येतील, ते सार्वजनिक असेल किंवा
खाजगी असेल, परंतु ओव्हरऑल जर आपल्याला बोलायचं असेल तर कंपनीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची अवस्था असते भांडवल उभारणी अवस्था. संयुक्त भांडवली संस्थेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला कंपनी हा संघटन प्रकार लक्षात घ्यावा लागणार आहे की ओव्हरऑल आपण दोन्ही कंपनीच्या बाबतीत बोलूयात की एखादी कंपनी ज्यावेळी तयार होते त्यावेळी त्यामध्ये येणारे जे विविध घटक आहेत त्या घटकांची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. मग जसं कंपनीच्या आयुष्यातली क्रमांक 3ची अवस्था आहे भांडवल उभारणी अवस्था. भांडवल उभारणी अवस्थेमध्ये ज्यावेळी कंपनी जाते त्यावेळी कंपनी स्थापनेच्या वेळी आपल्याला 2 पत्रकं तयार करावी लागतात. एक असतं घटनापत्रक आणि दुसरं असतं नियमावली. म्हणजे घटनापत्रक आहे त्या घटनापत्रकामध्ये कंपनीच्या अधिकृत भांडवलाविषयी आपल्याला माहिती द्यावी लागते की कंपनीचं अधिकृत भांडवल किती असणार आहे. मग आता ज्यावेळी कंपनीला व्यवसाय सुरू करायचा आहे अशा वेळी घटनापत्रकामध्ये नमूद केलेली जी अधिकृत भांडवलाची रक्कम आहे ती कंपनीला या भांडवल उभारणी अवस्थेमध्ये जमा करावी लागते. मग आता ही रक्कम जमा कशी करायची. जर ती कंपनी खाजगी स्वरूपाची असेल तर खाजगी स्वरूपाची कंपनी सामान्य जनतेकडून भांडवल गोळा करू शकत नाही. मग आता काय करायचं तर खाजगी कंपनीला आपले जे मित्र आहेत, नातेवाईक आहेत, हितसंबंधित आहे अशा लोकांकडूनच भांडवलाची रक्कम जमा करायची आहे आणि त्या भांडवलाच्या रकमेच्या आधारेच आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. परंतु जर ती कंपनी सार्वजनिक स्वरूपाची असेल तर मात्र सार्वजनिक स्वरूपाची जी कंपनी असेल ती सामान्य जनतेकडून भांडवल गोळा करू शकते. मग आता सामान्य जनतेकडून भांडवल गोळा करायचं म्हणजे काय करायचं तर आपण शेअर्स हा शब्द ऐकला असेल. बराच वेळा आपण तो ऐकतो की शेअर्स असतात, शेअर मार्केट असतं, शेअर्सची खरेदी आणि विक्री केली जाते. बरोबर आहे की नाही. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेलं असतं किंवा न्यूज चॅनलवरती देखील ते आलेलं असतं. बराच वेळा आपण ते ऐकलेलं आहे. परंतु शेअर्स म्हणजे काय आहे तर त्याला मराठीमध्ये भाग असा शब्द आहे. भाग म्हणजेच शेअर्स आहेत. मग जी सार्वजनिक कंपनी आहे ती सार्वजनिक कंपनी आपलं जे काही अधिकृत भांडवल त्यांनी जाहीर केलेलं असतं. जी सार्वजनिक कंपनी आहे या सार्वजनिक कंपनीने आपलं अधिकृत भांडवल जाहीर केलेलं असतं आणि या अधिकृत भांडवलाच्या आधारे कंपनी अशा संपत्तीचे छोटे छोटे भाग तयार करते. म्हणजे साधारणतः जर उदाहरण द्यायचं असेल तर जर एखाद्या कंपनीचं अधिकृत भांडवल जर 10,000 रुपये असेल आणि कंपनीला आता 10,000 रुपये जमा करायचे आहेत मग अशा वेळी कंपनी या 10,000 रुपयांचे काही छोटे छोटे भाग तयार करेल. म्हणजे साधारणतः जर उदाहरण घेतलं तर 1,000 रुपयांचा जर एक भाग ठेवला तर आपल्याला 10 भाग विकावे लागतील. त्यावेळी आपल्याला 10,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजेच कंपनी काय करते तर कंपनीकडे असणारी जी संपत्ती आहे त्या संपत्तीचे छोटे छोटे पार्ट तयार करते, भाग तयार करते आणि ते सामान्य जनतेसाठी विक्रीसाठी खुले करते. मग आता सामान्य जनतेसाठी विक्रीसाठी खुले करते म्हणजे काय तर कंपनी त्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देणार आहे आणि त्या जाहिरातीमध्ये नमूद करणार आहे की आमच्या कंपनीचे ठराविक स्वरूपातले भाग विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याची ठराविक किंमत आहे, ती सुरू होण्याची तारीख त्यामध्ये असेल, बंद होण्याची तारीख त्यामध्ये असेल आणि ज्या लोकांना ते भाग खरेदी करायचे असतील ते लोक त्या कंपनीशी संपर्क साधतील आणि त्या भागांची किंमत त्यांना देतील. याला आपण म्हणतो भाग. मग भाग हे एक प्रकारचं प्रमाणपत्र आहे की ज्या व्यक्तीने ते भाग खरेदी केलेले आहेत त्या भागधारकाचा पुरावा म्हणून कंपनी त्यांना सही आणि शिक्क्यानिशी एक प्रमाणपत्र देते. त्याला आपण भाग प्रमाणपत्र असं म्हणतो. ज्यावेळी ते भाग समोरचा व्यक्ती खरेदी करतो अशा वेळी तेवढ्या किमतीचा मालक त्या कंपनीमध्ये तो होतो. त्याला आपण भागधारक असं म्हणतो आणि भागधारक हे कंपनीचे मालक असतात. मग आता मालक आहेत याचा अर्थ त्यांनी कंपनीचं व्यवस्थापन पाहावं का तर नाही. कारण सार्वजनिक कंपनीच्या सभासदांची जर संख्या लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल कमीत कमी 7 व्यक्ती असतात आणि जास्तीत जास्त अमर्यादित व्यक्ती अशा व्यवसाय संघटन प्रकारामध्ये काम करू शकतात. म्हणजे सभासदांच्या बाबतीमध्ये ही जी संख्या आहे ती अमर्यादित आहे.
मग ज्यावेळी एखाद्या व्यवसाय संघटनेचे मालक अमर्यादित असतील तर असे अमर्यादित व्यक्ती त्या व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन पाहू शकणार नाही. मग आता कंपनी तर चालवायची आहे आणि संख्या ही अमर्यादित आहे. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागेल, तर अशा वेळी आपल्याला भागधारकांच्या वतीने, मालकांच्या वतीने व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन पाहण्यासाठी काही ठराविक व्यक्तींची नेमणूक करावी लागणार आहे. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी, या कंपनीच्या संघटन प्रकाराच्या संदर्भामध्ये की ज्यावेळी भागधारक हे संख्येने असंख्य असणार आहेत, जसं आपण म्हणतोय की भागधारक हे कंपनीचे मालक आहेत. मग मालक आहेत याचा अर्थ कंपनीच्या संपत्तीचे मालक नाहीत, तर त्यांनी जेवढ्या रकमेचा भाग खरेदी केलेला आहे तेवढ्याच रकमेचे ते मालक असणार आहेत. मग आता व्यवसाय संस्थेचे ते मालक आहेत याचा अर्थ त्यांनी व्यवस्थापन पाहावं असा त्याचा अर्थ नाही. कारण सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर सभासद संख्या ही कमीत कमी 7 आहे आणि जास्तीत जास्त अमर्यादित आहेत. जर मालक अमर्यादित असतील आणि असे अमर्यादित मालक जर कंपनीचं व्यवस्थापन पाहावयास गेले तर ते शक्य होणार नाही. म्हणून मालकांच्या वतीने, भागधारकांच्या वतीने, हितसंबंधित व्यक्तींच्या वतीने संयुक्त भांडवली संस्थेचं व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी ठराविक व्यक्तींवरती सोपवली जाते. त्याला आपण संचालक असं म्हणतो आणि या संचालकांच्या एकत्रित संख्येला आपण संचालक मंडळ असं म्हणतो. म्हणून कंपनीच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी ही संचालक मंडळाची असते. संचालक मंडळाची जबाबदारी जरी असली तरी दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीच्या हिशोबासंदर्भामध्ये किंवा कंपनीच्या विविध निर्णयासंदर्भामध्ये चर्चा केली जाते आणि त्या चर्चेमधूनच काही ठराविक निर्णय या ठिकाणी घेतले जातात. म्हणून कंपनीचे मालक जरी भागधारक असले तरी ते व्यवस्थापनामध्ये सहभाग घेत नाहीत. मग आता या भागधारकांनी कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये भाग न घेता त्यांनी पैसे पुरवलेले आहेत भागाच्या माध्यमातून. मग आता यांना काहीतरी परतावा मिळणं अपेक्षित आहे. म्हणून कंपनी दरवर्षी अशा भागधारकांना त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवरती लाभांश देते. आता लाभांश म्हणजे काय आहे, तर भागधारकांनी जी इन्व्हेस्ट केलेली रक्कम आहे, गुंतवलेली रक्कम आहे, त्या गुंतवणुकीचा तो एक परतावा आहे आणि तो कंपनी फक्त आपल्या नफ्यामधूनच देऊ शकते. मग आता फक्त नफ्यामधूनच देऊ शकते याचा अर्थ काय आहे, तर कंपनीकडे विविध प्रकारचा निधी उपलब्ध असणार आहे. ज्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की कंपनीकडे अधिकृत भांडवल असणार आहे. मग अधिकृत भांडवल हे देखील एक पैशाचं माध्यम आहे, परंतु भांडवल हे लाभांश देण्यासाठी वापरता येणार नाही. कारण भांडवलाची जी रक्कम असते ती फक्त उत्पादन विषयक कार्य करण्यासाठीच वापरता येते. या ठिकाणी दरवर्षी जो आपल्याला लाभांश जाहीर करावा लागतो तो मात्र या पैशांमधून आपल्याला देता येणार नाही. म्हणून कंपनीला जो काही नफा होणार आहे त्या नफ्यामधूनच कंपनीला लाभांश देता येऊ शकतो. मग आता असं जर आपण गृहीत धरलं की एखाद्या वर्षी कंपनीला नफा झालाच नाही, मग काय करायचं, तर भागधारक ज्यावेळी भाग खरेदी करतात अशावेळी भागांचे विविध प्रकार असतात. मग त्या प्रकारानुसार लाभांश वाटपाची पद्धती ठरणार आहे. म्हणून अग्रहक्क भाग किंवा समहक्क भाग अशा प्रामुख्याने 2 भागांचा जर आपण विचार केला तर समहक्क भाग हे सामान्य भाग असतात. अशा भागांवरती जी काही फॅसिलिटी असते ती कमी प्रमाणात असते. जसं मी आता म्हटलं की एखाद्या वर्षी जर लाभांश द्यायची वेळ आली आणि कंपनीला जर नफा झालेलाच नसेल तर मग काय करायचं, तर अशा वेळी जे सामान्य भागधारक असतात किंवा समहक्क भागधारक असतात अशा व्यक्तींना लाभांश मिळत नाही. परंतु भागाचा जो दुसरा प्रकार आहे अग्रहक्क भाग, या भागांना मात्र अशी सवलत असते, जर एखाद्या वर्षी कंपनीला नफा झाला नाही तर पुढच्या वर्षी जो काही नफा होणार आहे त्या नफ्यामध्ये मागच्या वर्षी न मिळालेला नफा किंवा लाभांश तो देखील एकत्रित करून पुढच्या वर्षी तो लाभांश दिला जातो. म्हणून भागधारक आणि त्यांचे विविध प्रकार यानुसार त्यांना लाभांश हा देण्यात येत असतो. म्हणून संयुक्त भांडवली संस्था म्हणजे कंपनी, या कंपनीच्या संदर्भामध्ये जे महत्त्वाचे घटक आहेत त्यावरती आपण चर्चा केलेली आहे की ज्यामध्ये भांडवल असेल, भाग असेल, भागधारक असेल,
किंवा संचालक मंडळ असेल, त्याचबरोबर लाभांश म्हणजे काय यावर देखील आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या तासाला आपण या संघटन प्रकाराचे जे काही वैशिष्ट्ये आहे त्या वैशिष्ट्यावरती चर्चा करणार आहोत.